Morning everybody. Today we will discuss classification of monohalogen compound. Monohalogen compound are further classified on the basis of position of halogen atom and the type of hybridization of carbon to which halogen is attached. मोनोहॅलोजन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं? तुमचा जो हॅलोजन ग्रुप असतो तो कोणत्या कार्बनला अटॅच आहे, त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे किंवा तो कोणत्या पोझिशनला आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. फर्स्ट पॉईंट आहे अल्किल हॅलाइड किंवा हॅलो अल्केन. ते सुद्धा 3 टाईपमध्ये क्लासिफाय केलं जातं, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. हे कशावरून ठरवलं? तुम्ही हा हॅलोजन जो आहे तो कार्बन प्रायमरी कार्बनला अटॅच आहे म्हणून तुम्ही त्याला म्हणता प्रायमरी अल्किल हॅलाइड. तसंच हा सेकंडरीला अटॅच आहे म्हणून त्याला म्हटलं जातं सेकंडरी अल्किल हॅलाइड. तसं हा टर्शरी कार्बनला अटॅच आहे म्हणून त्याला म्हटलं जातं टर्शरी अल्किल हॅलाइड. तुम्ही प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कसं क्लासिफाय करता? एखादाच तुम्ही अल्केन घेतला, मी सिंपल अल्केन मिथेन घेते, त्यामधील जो पहिला हायड्रोजन आहे तो आपण कोणत्याही फंक्शनल ग्रुपने रिप्लेस करणार आहे. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पाहतोय म्हणून मी तो एक्सने रिप्लेस करते. दुसरा हायड्रोजन तुम्ही कोणत्याही अल्केन ग्रुपने अटॅच केला तर तो होतो तुमचा प्रायमरी कार्बन. जर तुम्ही 2 हायड्रोजन त्यातील रिप्लेस केले सेम अल्केन ग्रुपने किंवा डिफरंट अल्केन ग्रुपने तर तो होतो सेकंडरी. तुम्ही 3 हायड्रोजन रिप्लेस केले तर तो होतो टर्शरी कार्बन. इथं हा जो आहे तो टर्शरी कार्बन आहे आणि त्याला आपला हॅलोजन अटॅच आहे म्हणून आपण त्याला म्हणत आहे टर्शरी अल्किल हॅलाइड. तसाच नेक्स्ट पॉईंट काय आहे? अलिलिक हॅलाइड. अलिलिक हॅलाइड कशावरून म्हटलं जातं? तुमचा जो हॅलोजन आहे तो अलिलिक कार्बनला अटॅच असतो. अलिलिक कार्बन म्हणजे काय? जो कार्बन डबल बॉन्ड ह्यानंतर जो पहिला कार्बन येतो तो कार्बन असतो अलिलिक कार्बन. ह्या कार्बनला हा हॅलोजन अटॅच आहे म्हणून आपण ह्याला म्हणतो अलिलिक हॅलाइड. इथे सुद्धा हॅलोजन हा sp3 कार्बनलाच अटॅच आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे? बेन्झिलिक हॅलाइड. बेन्झिलिक हॅलाइड कधी म्हटलं जातं? जेव्हा तुमचा हॅलोजन हा बेन्झिलिक ग्रुपला अटॅच असतो. जसं हा बेन्झिन ग्रुप आहे त्याच्यामधील एक हायड्रोजन हा हॅलोजनने रिप्लेस केला आहे. याच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंग ही प्रेझेंट हवीच. जेव्हा इथे जो हायड्रोजन आहे तो हॅलोजनने रिप्लेस केला जातो तेव्हा तुम्हाला मिळतं बेन्झिलिक हॅलाइड. तो सुद्धा sp3 कार्बन असतो. इथं जो कार्बन आहे तो सुद्धा sp3 कार्बन असतो. नेक्स्ट पॉईंट आहे विनिलिक हॅलाइड. विनिलिक हॅलाइडमध्ये काय होतं? जो हॅलोजन ग्रुप आहे तो कार्बन डबल बॉन्ड कंपाऊंडला अटॅच असतो. कार्बन डबल बॉन्डमधील एक हायड्रोजन हा हॅलोजनने रिप्लेस केला जातो. विनिलिक हॅलाइडलाच हॅलो अल्किनसुद्धा म्हटलं जातं. का? जेव्हा डबल बॉन्ड असतो तेव्हा आपण म्हणतो अल्किन. तसंच इथे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असतो. नेक्स्ट पॉईंट आहे हॅलो अल्काइन. इथं अल्काइन म्हटलं की कार्बन ट्रिपल बॉन्ड येतो. कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तिथला एक हायड्रोजन हा हॅलोजनने रिप्लेस केला जातो. इथं जो कार्बन आहे तो sp कार्बन आहे. नेक्स्ट पॉईंट आहे अरिल हॅलाइड किंवा हॅलो अरिन्स. अरिल किंवा अरिन्स ही कन्सेप्ट आली की तिथं ॲरोमॅटिक रिंग ही आलीच. बेन्झिन रिंगमधील एक हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करणार आहे हॅलोजनने. इथं जो कार्बन असतो तो असतो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. आता हे क्लासिफिकेशन बघताना तुम्हाला sp3 हायब्रिडाइज्ड, sp हायब्रिडाइज्ड आणि sp2 हायब्रिडाइज्ड, sp3, sp2, sp हायब्रिडाइज्ड ही कन्सेप्ट किंवा हे तुम्हाला ऐकायला भेटलेलं आहे याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल की हा sp3 कार्बन आहे हे कसं ओळखायचं? जेव्हा तुमचा हॅलोजन हा CH2ला अटॅच असतो. जसा प्रायमरीमध्ये CH2ला अटॅच असेल तर तुम्ही प्रायमरी म्हणता. तसंच जर CH2ला अटॅच असेल तर तुम्ही तो जो हॅलोजन आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे असं म्हणायचं. किंवा सेकंड म्हणजे CHला अटॅच असेल तर तो sp2 असतो आणि कार्बनला अटॅच असेल तर तो sp असतो. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे? नॉमेनकल्चर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे जे नॉमेनकल्चर आहे ते आपण IUPAC नॉमेनकल्चरनुसार बघणार आहे. पण हे नॉमेनकल्चर आपण क्लासमध्ये डिस्कस करणार आहे. त्यानंतरचा जो पॉईंट येतो तो आहे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड प्रिपेअर करण्याच्या किती मेथड आहेत? 1, 2,
3 आणि 4 मेथड आहेत. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल, म्हणजे तुम्ही अल्कोहोलपासून अल्किल हॅलाइड कसं मिळवू शकता, किंवा फ्रॉम हायड्रोकार्बन. नेक्स्ट आहे हॅलोजन एक्सचेंज. फोर्थ आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आता हे प्रिपरेशन आपण डीपमध्ये बघणार आहे. त्यातील फर्स्ट पॉईंट काय आहे, फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलपासून तुम्हाला अल्किल हॅलाइड भेटणार आहे. आता जेव्हा तुम्ही अल्किल हॅलाइड प्रिपेअर करत असता तेव्हा तुम्हाला जेव्हा अल्कोहोल वापरायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही काय वापरणार आहात, हॅलोजन ॲसिड वापरणार आहात, किंवा फॉस्फरस हॅलाइड वापरणार आहात, किंवा थायनिल क्लोराईड वापरणार आहात, की ज्याच्यामुळे तुम्हाला अल्किल हॅलाइड भेटणार आहे. त्यातला फर्स्ट कोणता आहे, फर्स्ट घेऊ आपण. बाय यूजिंग हॅलोजन ॲसिड. त्याची रिॲक्टिव्हिटी काय आहे, टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी. हॅलोजन ॲसिड वापरून अल्किल हॅलाइड जे प्रिपेअर केलं जातं त्याची जी जनरल रिॲक्शन आहे ती काय आहे, ROH म्हणजे अल्कोहोल प्लस हॅलोजन ॲसिड सुटेबल कंडिशन यूज केली जाते आणि नंतर तुम्हाला भेटतं अल्किल हॅलाइड प्लस वॉटर मोलेक्यूल, म्हणजे लॉस ऑफ वॉटर मोलेक्यूल होतं इथं. त्याच्यासाठी एक्झाम्पल काय मी घेतले, CH3OH म्हणजेच मिथेनॉल. मिथेनॉल हे ॲसिडबरोबर रिॲक्ट केलं जातं इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 म्हणजे झिंक क्लोराईड. तुम्हाला काय भेटतं इथं, मिथिल क्लोराईड भेटतं आणि वॉटर मोलेक्यूलसुद्धा भेटतात. इथं कोणकोणता कॅटलिस्ट तुम्ही यूज करू शकता, HBr यूज करू शकता, NaBr यूज करू शकता. HBr म्हणजे हायड्रोजन ब्रोमाइड, सोडियम ब्रोमाइड, सल्फ्युरिक ॲसिड किंवा हीट, किंवा हायड्रोजन आयोडाईड, सोडियम आयोडाईड, H2PO4 हे ॲसिडसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. याच्यामध्ये काय होतं, जो OH ग्रुप आहे मिथेनॉलमधील, अल्कोहोलमधील OH ग्रुप जो आहे तो जो तुमचा हॅलोजन ॲसिड आहे त्यामधील हायड्रोजन जो आहे त्याच्याबरोबर रिॲक्ट होऊन तो H2O बनून बाहेर पडतो आणि तुमचा जो क्लोरीन आहे तो जो तुमचा अल्केन असेल त्याला अटॅच होतो. त्याच्यापासून तुम्हाला मिळतं मिथिल क्लोराईड. मिथिल क्लोराईड म्हणजेच तुमचा अल्किल हॅलाइड आहे. म्हणजे तुम्ही अल्किल हॅलाइड ह्या पद्धतीने सुद्धा प्रिपेअर करू शकता. नेक्स्ट पद्धत कोणती आहे प्रिपरेशनची, बाय यूजिंग फॉस्फरस हॅलाइड. फॉस्फरस हॅलाइड म्हणजे काय, फॉस्फरस आणि तुमचा कोणताही दुसरा हॅलाइड असू शकतो ज्याच्यामध्ये आपण क्लोरीन घेतो. फॉस्फरस ट्रायक्लोराईड म्हटलं जातं किंवा फॉस्फरस पेंटाक्लोराईडसुद्धा म्हटलं जातं. तुमचे 3 मोलेक्यूल ऑफ अल्कोहोल घेतले जातात. आता इथे काय घेतलेलं आहे, 3 मोलेक्यूल ऑफ मिथेनॉल घेतलेलं आहे आणि फॉस्फरस ट्रायक्लोराईड बरोबर त्याची रिॲक्शन केलेली आहे. जेव्हा तुम्ही अल्कोहोल फॉस्फरस ट्रायक्लोराईड बरोबर रिॲक्ट करता तेव्हा तुम्हाला मिळतं अल्केल क्लोराईड, म्हणजे कोणतंही अल्किल क्लोराईड भेटू शकतं. जो तुम्ही अल्कोहोल यूज केला आहे त्याच्यावरती तुमचा कोणता अल्किल हॅलाइड भेटणार आहे ते डिपेंड आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे की तुमचा अल्कोहोल हा फॉस्फरस पेंटाक्लोराईड बरोबर रिॲक्ट होतो तेव्हासुद्धा तुम्हाला अल्किल क्लोराईड भेटतं. त्याच्याबरोबर HCl आणि POCl3 हे 2 बाय प्रोडक्ट भेटतात. नेक्स्ट रिॲक्शन कोणती आहे, बाय यूजिंग थायनिल क्लोराईड. म्हणजे तुम्हाला अल्किल क्लोराईड प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही थायनिल क्लोराईड यूज करता. तुम्ही अल्कोहोलमध्ये थायनिल क्लोराईड ॲड करता इन प्रेझेन्स ऑफ हीट. इट गिव्स अल्किल क्लोराईड, सल्फर डायऑक्साईड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. हा ॲरो जो वरती दाखवलेला आहे तो काय इंडिकेट करतो, तो इंडिकेट करतो की हे जे 2 आहेत ते गॅसेस फॉर्ममध्ये भेटतात. जेव्हा गॅसेस फॉर्ममध्ये भेटतात तेव्हा आपल्याला ह्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागत नाही. म्हणून ही जी प्रोसेस आहे ती अल्किल हॅलाइड प्रिपेअर करण्यासाठी जास्तीत जास्त वापरली जाते. इन दिस रिॲक्शन बाय प्रोडक्ट इज ऑब्टेन बाय गॅसेस स्टेट. नो नीड टू पुट एक्स्ट्रा एफर्ट फॉर इट्स सेपरेशन. हे सेपरेट करण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट आपल्याला घ्यावे लागत नाहीत. म्हणून ही जी रिॲक्शन आहे ती जास्त यूज केली जाते. अल्किल हॅलाइड प्रिपेअर करण्यासाठी नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, फ्रॉम हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनपासून तुम्हाला अल्किल हॅलाइड भेटतं. ॲड हायड्रोजन हॅलाइड टू अल्किन. अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये हायड्रोजन हॅलाइड आपण ॲड करतो. त्याच्यामध्ये 2 रूल वापरले जातात, एक मार्कोनिकॉप्स रूल आणि दुसरा पेरॉक्स इफेक्ट. मार्कोनिकॉप रूल काय सांगतो, जो तुमचा हॅलोजन हॅलाइड आहे, हायड्रोजन हॅलाइड आहे
त्यामधील जो निगेटिव्ह पार्ट आहे तो लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असतील, अल्किनमध्ये जिथे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असतील त्या साईडला जातो. आपण त्याची रिॲक्शन बघणार आहे आता. नेक्स्ट कोणता आपण त्याची रिॲक्शन बघतोय. CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr आपण ॲड करत आहे. याच्यामध्ये H हे पॉझिटिव्ह असतं, Br निगेटिव्ह असतं. हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे इथे. या डबल बॉन्डमध्ये आपण बघणार आहे की हायड्रोजन कुठे कमी आहेत. इथं 1 हायड्रोजन आहे, इथं 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे इकडे हायड्रोजन कमी आहेत. हा Brचा जो पार्ट आहे तो या कार्बनला अटॅच होणार आहे आणि जो हायड्रोजन आहे तो इकडे अटॅच होणार आहे. हा आहे माल्कोनिकॉप्स रूल. म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे, CH3CH Br CH3. तसंच अँटी माल्कोनिकॉप रूल काय आहे, माल्कोनिकॉप्स रूलच्या अपोजिट म्हणजे पेरॉक्स इफेक्ट. जो निगेटिव्ह पार्ट आहे तो मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटमकडे जाणार आहे. इथं मी सेम एक्झाम्पल्स का घेतलेली आहेत, कारण तुम्हाला ते लगेच क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल इथं 1 हायड्रोजन आहे, इथे 2 हायड्रोजन आहेत. हा जो Br आहे तो इकडे CH2कडे जाणार आहे आणि हायड्रोजन आहे तो CHकडे जाणार आहे. तर तुम्हाला काय भेटतं, CH3CH2 CH2 Br.